पुढची महत्त्वाची बातमी वर्ध्याच्या आर्वी मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये आता रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण आर्वी मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे। आर्वी मतदारसंघ परंपरागत काँग्रेसचा असल्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सोडू नये। आर्वी मतदारसंघातील काँग्रेसच्या नेत्यांनी वरिष्ठांकडे आता जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांच्या विरोधात काँग्रेसने आता दंड थोपटल्याचं पाहायला मिळत आहे। तर काँग्रेसकडून देखील अनेक जण इच्छुक आहेत। ही जागा परंपरागत काँग्रेसची आहे। या जागेवरती काँग्रेसच लढायला पाहिजे। एखादा आपला नेता किंवा कार्यकर्ता किंवा उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला तर आपण ती जागाच दुसऱ्या पक्षाला सोडून द्यायची, हा चुकीचा राजकीय संदेश कोणत्याही परिस्थितीत जाऊ नये। आणि आमच्याकडे भक्कम उमेदवार उपलब्ध आहेत आणि मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुद्धा या ठिकाणी होणार आहे काँग्रेसमध्ये। तर आमच्याकडे चांगले मजबूत उमेदवार आर्वी विधानसभा क्षेत्रासाठी असताना, चांगली पॉसिबिलिटी चांगली संभावना असताना ही जागा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला किंवा इतर मित्रपक्षांना सुटू नये, ही माझी सुद्धा भूमिका असणार आहे आणि ही भूमिका घेऊन मी वरिष्ठांच्या भेटी सुद्धा घेणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।